खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत. जागा वाटप मेरिटनुसारच होणार. 48 जागांचं वाटप मेरिटनुसारच होईल. जागा वाटपासंदर्भात जयंत पाटलांची चर्चा झाली. जयंत पाटील आणि आमच्यात काल 2 तास चर्चा झाली. राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर आले होते. माझीही उपस्थिती होती. उद्धवजीही उपस्थित होते. सुभाष देसाई उपस्थित होते. चर्चा जागा वाटपावर झाली. राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढू शकतं, याचं बलस्थान कुठे आहे, यावर चर्चा झाली. चर्चा उत्तम झाली. एक दिशा स्पष्ट झाली की राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढायला इच्छुक आहे. अशा काँग्रेस सोबत चर्चा होतील. संजय राऊत यांनी असं सांगितलंय. शिवसेना तळागाळात रुजलेला पक्ष आहे. वंचित महाविकास आघाडीसोबत हवी. पवारांची स्पष्ट भूमिका. जिंकेल त्याची जागा हे फक्त महाविकास आघाडीचं नाही तर इंडिया आघाडीचं सूत्र. काही लोक अफवा पसरत आहेत. जिंकेल त्याची जागा, त्यामुळे कुणी आक्षेप घ्यायचा प्रश्न नाही. वंचित आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. आम्हाला आमची ताकद माहितीये. 40 जागा जिंकेल इतकी महाविकास आघाडीत ताकद आहे, असंही राऊत म्हणाले. बघा, वृत्तपत्रामध्ये, मीडियामध्ये या बातम्या येत आहेत महाविकास आघाडीतल्या जागा वाटपासंदर्भात. मी आधी एक स्पष्ट करतो, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्याविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की आमच्यात मतभेद आहेत, आमच्यामध्ये काहीतरी जागा वाटपावरून धुसफूस आहे, असं अजिबात नाही. तिन्ही पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात अत्यंत चांगला समन्वय आणि समंजसपणा आहे. तुम्ही वृत्तपत्रातल्या बातम्या आणि या काही लोक ज्या अफवा पसरवतात त्याच्यावर जाऊ नका. 48 जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या जागांचं वाटप जे आहे हे मेरिटनुसारच होईल. आमचं सूत्र पहिल्यापासून आहे, जिंकेल त्याची जागा. आकडा वाढवायला जागा नाही. हा, नक्कीच आम्ही शिवसेनेची एक भूमिका वारंवार राहिलेली आहे की आम्ही 23 जागा लढत राहिलो, तर 23 जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही. चर्चा सुरू आहेत ना. एखादी जागेवरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असेल तर नक्कीच त्याचा विचार होऊ शकतो. एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते. आता काल जो आपला प्रश्न आहे की काल वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी काही लोक त्यासाठी त्यांचे पक्षातले प्रमुख लोक चर्चेसाठी लिखूड केलेले आहेत. स्वतः बाळासाहेब आंबेडकर संपर्कात आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर आले होते आणि साधारण माननीय उद्धवजी तिथे उपस्थित होते. मी होतो, सुभाष देसाई होते. 2-2.5 तास आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली. चर्चा जागा वाटपावरूनच झाली. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढवू शकते, त्यांची बलस्थानं नक्की कुठे आहेत याच्यावर चर्चा करायला काहीच हरकत नाही. आणि ती चर्चा काल झाली. चर्चा उत्तम झाली. त्याच्यातून एक ज्याला आपण दिशा असते ती स्पष्ट झाली की राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणत्या जागांवर लढायला इच्छुक आहे. अशा पद्धतीनं काँग्रेसची चर्चा होईल. एकत्र चर्चा होईल ना. 3 पक्ष एकत्रच आहेत. वृत्तपत्रातल्या बातम्या ज्या येतात त्या अत्यंत चुकीच्या आहेत. शिवसेना या महाराष्ट्रातला एक तळागाळात रुजलेला कायम वाद, वादळं, तुफान, संकट पचवून झेलून उभा राहिलेला पक्ष आहे आणि आम्हाला आमची ताकद माहिती आहे. बघा, असं आहे की जोपर्यंत आमची चर्चा काँग्रेस संदर्भात ही दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आघाडी आहे त्या संदर्भात शिवसेनेची युती झालेली आहे. युती जाहीर झाली 1 वर्षापूर्वी. माननीय शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही अशी भूमिका नाही की वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे राहू नये. किंबहुना पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे की बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हे आपल्याबरोबर राहायला पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचंही तेच म्हणणं आहे. तिघांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांविषयी कोणताही मतभेद नाही.